ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जिल्हा परिषद उमेदवार विद्या पाटील यांची 8 गावात प्रचार फेरी, मतदारांची घेतली प्रत्यक्ष भेट, जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद। कुदनूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार विद्या विलास पाटील या कालकुंद्री, कागनी, किनी, हुंदळेवाडी, महिपाळगड, देवरवाडी, शिनोळी खुर्द, शिनोळी बुद्रुक येथे प्रत्यक्ष मतदारांना भेटून समस्या जाणून घेतल्या। त्यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आज एकूण 8 गावाचा प्रचार केला। उद्योजक विलास पाटील यांच्या पत्नी विद्या पाटील या जिल्हा परिषदसाठी कुदनूर गटातून उमेदवारी घेऊन रणांगणात उतरल्या आहेत। या प्रचार फेरीवेळी माजी आमदार राजेश पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या वेळी तुडगे मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या। त्या काळात केवळ मतदारसंघापुरता विचार न करता संपूर्ण तालुका सुजलाम सुफलाम कसा होईल यावर भर देत त्यांनी विकास कामाचा धडाका लावला। तुडगे मतदारसंघासह कुदनूर मतदारसंघात सुमारे 25 लाख रुपयापर्यंतची विकास कामे करण्यात आली। कुदनूर किटवाड रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला, तर कुदनूर गावासाठी यापूर्वी 1 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला। तसेच बसरगे परिसरात 60 कोटी रुपयांचा निधी खर्च करून विविध विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत। जिल्हा परिषद सदस्य कसा असावा यापूर्वी 100 कोटी रुपयांचा निधी विकासासाठी आणण्यात यश मिळालं असून यावेळीही कुदनूर विभाग व आजूबाजूचा परिसर चंदगड तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने नेण्याचा निर्धार करण्यात आला आहे। मतदारांनी दिलेल्या विश्वासाला पात्र ठरवणे हे आमचे कर्तव्य असून कुदनूर मतदारसंघ आमच्यासाठी नवीन नाही असा ठाम विश्वास विलास पाटील यांनी व्यक्त केला आहे। गेल्या 5 वर्षात तुर्केवाडी परिसरासाठी सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी आणून चंदगड भवन शाळा या विविध विकास कामे करण्यात आली। मतदारांनी पुन्हा संधी दिल्यास निश्चितच विकास केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। शेवटी नंदाताई बाबुळकर, राजेश पाटील यांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास सार्थक करेन असा ठाम विश्वास सौ विद्याताई पाटील यांनी व्यक्त केला आहे। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।